सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। रामशेष आशेवाडी या ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रामशेष आशेवाडी या ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायत महिला सदस्य स्वाती चारसकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी सरपंच साहेबराव माळेकर व उपसरपंच लताबाई कापसे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील सुनीता विलास बोडके पाटील तसेच आदिवासी सहकारी सोसायटीचे चेअरमन व त्यांचे संचालक मंडळ, गावातील सर्व ज्येष्ठ मान्यवर यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं। त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध बक्षीस देऊन गुणगौरव देखील करण्यात आला। त्यानंतर रामशेष माध्यमिक विद्यालय या ठिकाणी देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। या ठिकाणी माजी सैनिक भारत नागरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। उपस्थित असलेले ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, आदिवासी सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं। यावेळी बँक मित्र माधव बोडके यांच्या प्रयत्नातून विद्यालयासाठी बँक ऑफ बडोदा ढकांबे शाखेच्या वतीने साऊंड सिस्टीम देखील उपलब्ध करून देण्यात आली। शाखा व्यवस्थापक SP सैदाने यांनी स्वतः उपस्थित राहून सदर साऊंड सिस्टीम विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सुपूर्द करण्यात आला। रामशेष माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीमध्ये लेझिम पथकासह मतदान जनजागृती अभियानासाठी विविध पोस्टरचा वापर करत मतदान जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले। यावेळी रामशेष विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री देशमुख यांनी संविधानाचे वाचन केले, तर सर्व मतदारांना मतदान विषयक शपथ दिली आहे। तिन्ही ठिकाणच्या ध्वजारोहणानंतर रामशेष माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देखील जाहीर करण्यात आले। सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी साऊंड सिस्टीमची व्यवस्था ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आली होती। यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, त्याचबरोबर आदिवासी विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्याबरोबर सर्व संचालक, त्यासोबतच गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण युवक मित्रमंडळ, त्यासोबत ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, रामशेष, नाशिक।